सर्जिकल स्ट्राईक हा खरं तर युद्धनीतीचा प्रांत. सध्या राजकारणात सर्जिकल स्ट्राईक फार गाजतायत. सीमेवरच्या सर्जिकल स्ट्राईकचे पडसाद थेट शिवतीर्थावरच्या सभांमध्ये देखील पडताना दिसत आहेत. शत्रूविरुद्ध वापरायच्या सर्जिकल स्ट्राईक, एकमेकांविरुद्ध वापरायची भाषा सत्तेच्या पाटावर एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणारे करताना दिसत आहेत. सत्ताधारी शिवसेना भाजपमधला राजकीय कलगीतुऱ्यात सर्जिकल स्ट्राईकला देखील मागे टाकतील अशा शाब्दिक कारवाया एकमेकांविरुद्ध होताना दिसत आहेत. खऱ्या युद्धनीतीमध्ये सर्जिकल स्ट्राईकची कारवाई खूप कमी वेळात संपवली जाते, पण राजकारणाचे आडाखे वेगळे असतात. त्यामुळं राजकारणाच्या सोयीनुसार सर्जिकल स्ट्राईकची वेळही कमी जास्त होत असते. मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत सर्जिकल स्ट्राईक होत राहतील असाच राजकीय युद्ध अभ्यासकांचा सध्या तरी अंदाज आहे. शिवसेना भाजपची अवस्था सध्या भारत पाकिस्तान सारखी झाली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये बसलेले हे मित्रपक्ष, पण अलीकडच्या काळात त्यांच्यातून विस्तवही जाईनासा झालाय. टीकेचे बाण सोडून एकमेकांना घायल करण्यातच सेना भाजपचे नेते धन्यता मानतायत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर युतीतल्या संघर्षाला आणखीनच धार आलीये. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट हल्ला चढवला तो मित्रपक्ष भाजपवरच. जर अजूनही तुमच्यात फरफरी बाकी असेल तर आज युती तोडा आणि अंगावरती या. माझा वाघाचा बच्चा समोर बसलेला आहे. पाठीकडनं वार करू नका. करणार असाल तर समोरून वार करा. मग आम्ही दाखवून देऊ आमचा सर्जिकल स्ट्राईक कसा असतो तो. उद्धव ठाकरेंनी भाजपला अंगावर घेतल्यावर आशिष शेलारांनीही शिवसेनेला शिंगावर घेतलं. 56 इंचाची छाती नसणाऱ्यांनी सर्जिकल स्ट्राईकची भाषा करू नये असा टोला त्यांनी लगावला. सर्जिकल स्ट्राईकच्या गोष्टी त्यांनी कराव्या ज्यांना 56 इंचाची छाती आहे, आणि त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक 56 इंचाची छाती असलेले मोदीच करू शकतात. बाकीच्यांनी सर्जिकल स्ट्राईकवरच्या गोष्टींवरचा पोरखेळ हा न केला तर बरा. शिवसेना भाजपमध्ये पेटलेल्या या युद्धाला कारणीभूत ठरले ते भाजप खासदार किरीट सोमय्या. मुंबई महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्याची टीका त्यांनी केली. एवढंच नाही तर माफिया रावणाचं दहन करण्याचा कार्यक्रम त्यांनी दसऱ्याला आयोजित केला. मात्र शिवसैनिकांनी तिथे जाऊन राडा घातला. किरीट सोमय्या आणि भाजप कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. यामुळे भाजपनंही आता निर्वाणीची भाषा सुरू केली आहे. आता आमचा युटर्न नाही. सुरुवात तुम्ही केली आहे, अंत आम्ही करू. माफियांना बिलकुल सोडणार नाही. विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना भाजपचा पोपट मेला. युती तोडून दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पोपटाचा गळा आवळण्याची तयारी. त्यामध्ये आता कोण जिंकणार आणि कोण हरणार, निवडणुकीचं घोडा मैदान फार दूर नाही. खेळाप्रमाणेच राजकारणात मास्टर स्ट्रोकला महत्त्व असतं. मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तीला मास्टर स्ट्रोक लगावताना टायमिंगचं भान ठेवावं लागतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे टायमिंग अचूक साधलंय. ईबीसीसाठी सवलतीची मर्यादा 1 लाखावरून थेट 6 लाखापर्यंत नेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आणि एका मोठ्या समाज वर्गाला दिलासा त्यांनी दिला. लाखो विद्यार्थ्यांचा याच्यामुळे लाभ होणार आहे. त्यामुळे अर्थातच राजकीय श्रेयाची लढाई देखील सुरू झाली. पण हे सगळं सुरू होण्यापूर्वीच या मास्टर स्ट्रोकची नोंद मुख्यमंत्र्यांच्या नावे झालेली आहे. आता मुख्यमंत्र्यांचा यापुढचा मास्टर स्ट्रोक कोणता असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अर्थात यासाठी योग्य वेळेची वाट पाहावी लागेल, कारण योग्य वेळी खेळला जातो तोच मास्टर स्ट्रोक असतो. पण टायमिंग चुकलं तर मग हिट विकेट व्हायला वेळ लागत नाही. ईबीसी विद्यार्थ्यांसाठी सरकारची खास घोषणा. फी प्रतिपूर्तीसाठीची 1 लाखांची मर्यादा वाढवली. 6 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांनाही यापुढे फी प्रतिपूर्ती. शेतकरी मजूर आदिवासींच्या मुलांना निवास खर्च. असे एकाहून एक मास्टर स्ट्रोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी लगावले. 6 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्व घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना जाहीर करून युती सरकारनं ईबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या मोठा दिलासा दिलाय. इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. राज्यात सध्या लाखोंच्या संख्येनं निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चामध्ये आरक्षणाबरोबरच शिक्षण क्षेत्रात ईबीसी मर्यादा वाढवण्याची मागणी करण्यात येते. मराठा आरक्षणाचा निर्णय न्यायालयीन लढाईत अडकलाय. त्यामुळे मराठ्यांचा रोष काही प्रमाणात कमी करण्यासाठी ईबीसी मर्यादा 1 लाखावरून थेट 6 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. या योजनेमध्ये 6 लाखापर्यंत इन्कम असलेल्या
सर्वांना ही योजना आता लागू करण्यात आलेली आहे. ज्याप्रमाणे ओबीसीला सवलत आहे 50%, राज्य सरकार त्याची प्रतिपूर्ती करते, त्याचप्रमाणे आता 6 लाखापर्यंतची इन्कम असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ही योजना लागू होईल. ईबीसीची मर्यादा वाढवण्याच्या या निर्णयाचं विरोधकांनी देखील स्वागत केलंय. मात्र लाखो विद्यार्थी आता या कक्षेत येणार असल्यानं वेळेवर फीची प्रतिपूर्ती व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ही सगळी मलमपट्टी आहे. फी प्रतिपूर्तीचा विषय पाहतो. आता सामाजिक न्याय विभागाचे सुद्धा फ्री प्रतिपूर्तीच्या अनेक योजना मागासवर्गीयांसाठी सुद्धा आहेत. कुठे होते फ्री प्रतिपूर्ती वेळेवर? लोकांची 2-2 वर्ष लोकांच्या फीज प्रतिपूर्ती होत नाही. दरम्यान या निर्णयावरून आता राजकीय श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. शिवसेनेनं मागणी केल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. दसऱ्याला मी मागणी केली, आज आपल्या मंत्र्यांनी तिकडे तो पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ती मागणी तात्काळ मान्य करून जो गोरगरीब विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, आता महाराष्ट्रामधला कोणीही शिक्षणाला वंचित राहणार नाही. हा एक महाराष्ट्रासाठी फार मोठा निर्णय झालेला आहे. एससी, एसटी आणि ओबीसी समाजासाठी क्रीमी लेअरची मर्यादा यापूर्वीच सरकारनं 6 लाख रुपये केली आहे. आता ईबीसीची मर्यादा 6 लाखांपर्यंत वाढवल्यानं मराठा समाजासह इतर समाजातील गरीब विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होणार आहे. सरकारनं या निमित्तानं शैक्षणिक आघाडीवर पुरोगामी पाऊल उचलल्याचं मानलं जात आहे. हिमालयातलं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स जगप्रसिद्ध आहे. याच व्हॅली ऑफ फ्लॉवर्सची आठवण करून देणाऱ्या कास पठारावर सध्या रंगांची उधळण सुरू आहे. सौंदर्याचा आस्वाद घेताना हा वारसा जपला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. फुलांचं वैभव अंगावर मिरवणारं हे कासचं पठार. जुलै महिन्यातला पाऊस सुरू झाला की या उघड्या बोडक्या पठाराचा नूरच पालटून जातो. पहिल्या पावसानंतर कासच्या पठारावर पहिला उगवतो तो वायतुरा. इंग्रजी अल्फाबेट वाय सारखा याचा आकार असतो म्हणून त्याचं नाव वायतुरा. ऑपोनोजेटान सातारेन्सिस किंवा भुई ऑर्किड नावानंही हे फूल ओळखलं जातं. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात या पठारावर मिकी माऊस सारखे दिसणारी स्मिथिया आणि सोनकी उमलतात. त्यामुळे हे पठार पिवळं धमक्क दिसायला लागतं. पाऊस थिरावला आणि श्रावण सुरू झाला की सीतेची निळी आसवं आणि लाल रंगाची तेरड्याची फुलं खुणावू लागतात. पाठोपाठ बुकेसारखी दिसणारे गेंद वनस्पतीचे ताटवेही खुलायला लागतात. बरेचसे प्लॅट्यू ऑफ फ्लावर्स म्हणून हे प्रसिद्ध आहे. ह्या पठारावरती जवळजवळ 411 प्रकारच्या फुलं असणाऱ्या वनस्पतींच्या प्रजाती आहेत. 2012ला ह्या पठाराला युनेस्कोनं वर्ल्ड नॅचरल हेरिटेजचं टॅग दिला किंवा त्याच्यावरती त्यांना वर्ल्ड नॅचरल हेरिटेजमध्ये ते पठार इन्क्लूड केलं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या पठारावरती सापडणाऱ्या एंडेमिक किंवा प्रदेशनिष्ठ ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती. कास पठाराचा जागतिक वारसा स्थळांमध्ये 2012 साली समावेश झाला. हिमाचल प्रदेशातल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नंतर फुलांसाठी प्रसिद्ध असलेलं हे भारतातलं दुसरं ठिकाण. सिरिपोजिया व्हिन्सिपोलिया, सिरिपोजिया जैनी आणि सिरिपोजिया ऑक्युलाटा अशा अनेक धोक्यात असणाऱ्या वनस्पतीही कास पठारावर पाहायला मिळतात. वनस्पती संशोधक आणि अभ्यासकांसाठी कासचं पठार ही उत्तम प्रयोगशाळा आहे. कास पठारावरती बऱ्याचशाच अशा एंडेमिक स्पेसीज आहेत ज्या आपल्याला जतन करण्याची गरज आहे. बरेचसेच असे फ्लावर्स आहेत इथे की प्लांट स्पेसीज आहेत जे तुम्हाला ऑल ओव्हर वर्ल्ड कुठेही गेला तरी तुम्हाला ते सापडणार नाही. माझ्या शिक्षकांबरोबर मला हे पाहायला मिळालं कास पठार. मला खूप आनंद झाला आहे आज. ही जी स्पेसीज आहे स्ट्रॉबिलॅन्थस सेसाइलम ही 8 वर्षांनी येते असं सरांनी सांगितलं. मी खूप नशीबवान समजते की माझ्या शिक्षकाबरोबर मला ही स्पेसीज बघायला मिळाली. खूप साऱ्या वेगवेगळ्या स्पेसीज भेटतात, बघायला मिळतात. खूप छान छान फुलं आहेत आणि इथं आल्यानंतर आपल्याला खूप असे एकदम स्वर्गात गेल्यासारखं भास होतो. कासच्या पठारावर दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती उगवतात. थोड्याच दिवसात त्यांना फुलं येतात. त्यानंतर या फुलांचं परागीभवन होतं आणि त्याची फलधारणा होऊन बिया तयार होतात. या बिया पुन्हा याच चढ्यांवर असणाऱ्या मातीत पडतात आणि पुढच्या वर्षी या बियांची रोपं उगवतात.
अशा प्रकारे सगळ्या वनस्पतींच्या पिढ्याच्या पिढ्या कासवर वाढतात आणि दरवर्षी अशी रंगपंचमी इथे साजरी होते. कास पठारावरचं हे रंग सौंदर्य आपण पाहिलं. अनेक दुर्मिळ फुलं इथे फुलताना दिसतात. या फुलांना जशी जपण्याची गरज आहे तशीच गरज आहे आपली खाद्य संस्कृती जपण्याची. सणावाराच्या काळात खानदेशात सर्वाधिक गोड लोकप्रिय पदार्थ कुठला असेल तर तो म्हणजे खापरावरची पुरणपोळी. आपली खाद्य संस्कृती जपायला हवी असा गोड संदेश ही खापरावरची पुरणपोळी देते. खापराची पुरणपोळी करतानाची ही दृश्य पाहून कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. दसरा, दिवाळी की कुठलाही सण खानदेशात खापराच्या या पुरणपोळीशिवाय साजरा होत नाही. खापराची पुरणपोळी म्हणजे खानदेशातला सर्वाधिक पसंतीचा खाद्यपदार्थ. पुरणपोळीचा लौकिक भारतभर असला तरी खानदेशच्या या खापराच्या पुरणपोळीचा स्वाद आणि तिच्या निर्मितीची बात असणारी. खापराची पुरणपोळी आकारानं चपातीच्या 4 ते 5 पट मोठी असते. त्यावर ही पुरणपोळी शेकल्यावर तिची घडी ही मोठ्या आकर्षक पद्धतीनं केली जाते. खापराची पुरणपोळी तयार करण्यासाठी हातांचं लालित्य आणि स्वयंपाकाचं कौशल्य पणाला लागतं. अशी ही खास पुरणपोळी बनवणं आणि खाणं म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. गुढीपाडव्याला, पोयाला, सरपित्रीला या मांड्याचे पोया करावं लागतं आणि ते जेवण आमच्याकडे राहतं बा. दुसरं जेवण नाही राहत. आम्ही प्रत्येक सणाला हे पुरणाची पोळी करतात. पोळ्या करावं लागतात, पुरण भरायला लागतात. ते चुल्याचं चुल्यावर खापर राहतं, ते खापरच्या पोळ्या मोठ्या मोठ्या करायच्या. म्हणजे खानदेशात त्याच पोळ्या लागतात. जवळपास सगळ्याच नवीन मुलांनाही पुरणपोळ्या आवडतात म्हणून आम्ही एक व्यवसाय हा सुरू केला आहे आणि व्यवसायातून माझ्या ज्या महिला आहेत त्या पुरणपोळ्या करून देतात. ग्रामीण भागात तर आजही घरोघरी मातीची खापरं सांभाळून ठेवली जातात आणि आवडीनं खापराच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात. शहरी भागात तर सण उत्सवाव्यतिरिक्त देखील पुरणपोळी आवडीनं खाल्ली जात असल्यानं त्याला आता व्यावसायिक स्वरूपही प्राप्त झालंय. खानदेशात आजही खापराच्या पुरणपोळ्या एवढा स्वादिष्ट गोड खाद्यपदार्थ नाही. त्यामुळे या पुरणपोळीचं महत्त्व आजही अबाधित आहे. चला तर मग खानदेशच्या या पुरणपोळीचा स्वाद चाखायला. इरिटेड चॉईस मध्ये आज इथंच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.